अहमदपूर तालुक्यातील काही गावांमध्ये काल झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले आणि त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार तथा कृषी अधिकारी त्याचबरोबर सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या थेट बांधावरती येऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी माझ्यासोबत तहसीलदार मॅडम आहेत। पाहणी करता तुम्ही काय नेमकं कशा पद्धतीने तुमच्या निदर्शनास आले शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे? अहमदपूर तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या वेळेला वादळी वाऱ्यासोबत बराच पाऊस झालेला आहे। तर यामध्ये आम्ही जो आमच्याकडे शिरूर ताजबंद आणि किनगावचा काही पट्टा बाधित झाला असून आंब्याच्या झाडांचं बरंच नुकसान झालेलं आहे। तर या संदर्भात आम्ही तलाठी कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्यासंदर्भात आदेशित केलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक अहवाल सादर केला जाईल। धन्यवाद मॅडम। त्याचबरोबर माझ्यासोबत कृषी अधिकारी बावगे साहेब आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। काल संध्याकाळी 4 वाजेपासून जो अवकाळी पाऊस आणि जोराचा वारा सुटून आपला एक पट्टा तयार झालेला आहे। लिंगदाळ, नांदुरा, गोताळा, वेळेगाव आणि किनगावच्या साईडची काही गावं यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने आंबा पिकाचे नुकसान झालेले आहेत। तर आज स्वतः उपविभागीय अधिकारी मान्य लटपटे मॅडम, मान्य तहसीलदार मॅडम आणि कृषी विभागाचे आमचा स्टाफ स्वतः फील्डवर जाऊन आम्ही सर्व पाहणी करत आहोत आणि एक प्राथमिक नुकसानीचा अहवाल आज 4 वाजेपर्यंत आम्ही सादर करणार आहोत। कालच्या चक्रीवादळामुळे नुकसान झालेली पाहणी करण्यासाठी पूर्ण अधिकाऱ्यांचा ताफा लिंगधाळ आणि नांदुरा बुद्रुक गावाकडे वळलेला आहे। उपविभागीय अधिकारी माझ्यासोबत आहेत, आपण सुद्धा पाहणी केली आहे। काय निदर्शनास आले आणि काय सांगाल शेतकऱ्यांना? आंब्याच्या बागांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत। तर आमची ग्रामस्तरीय जी समिती आहे ते उद्यापासून पंचनामे सुरू करतील। धन्यवाद मॅडम। त्याचबरोबर माझ्यासोबत सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आहेत। साहेब, आपण सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलात, शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काय त्यांना आव्हान आहे? काल 4 वाजता वादळ आणि चक्रीवादळ आणि पाऊस आत्ताच आमच्या शेतकरी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे वेळेगाव, किनगाव, नांदुरा, गोताळा आणि लिंगडाळ या गावामध्ये असे एक चक्रीवादळ निर्माण झालं। त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान झालं आहे। रोडच्या कडेची झाडं पडलेत, लाईटचंही खूप मोठं नुकसान झालं आहे, मोठमोठे लाईन पडलेले आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालं आहे तशा प्रकारचं पंचनामा कृषी विभाग आणि महसूल करत आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही धीर देण्यासाठी आलो आहोत आणि त्यांना योग्य ती मदत करू आम्ही अशा प्रकारचे। शेतकरी सुद्धा माझ्यासोबत आहेत। काका, नाव सांगा तुमचं? मी संदीपान सोपानराव गुरमे, लिंगधाळ येथील असून आमच्या शिवारात सगळे चक्रीवादळामुळे आंब्याच्या बागेबरोबर सोलार प्लॅन्ट, लाईट व सर्व फळबागेचं आणि भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे। तर शासनाने नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती। काल झालेल्या अवकाळी वारं आणि वादळामुळे ज्यांचं अतोनात नुकसान झाले असे शेतकरी माझ्यासोबत आहेत। काका, नाव काय? माधवराव मगुंडरे, गाव लिंगधाळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। काय काय झाले नुकसान? काय आंब्याचे झाडं 50 झाडं मोडून पडलेत आणि पूर्ण फळ गळून गेले। केशर होता 2 हेक्टर आंबा आहे माझा, पूर्ण पानासहित खाली गळून गेले, काहीच माझ्यापाशी राहिले नाही आता। आणि त्याला गेल्या वर्षी माझी 1 लाख रुपयाचे पाणी घालून झाडं बचिल ते। अशी माझी एवढी मोठी नुकसान झाली, माझी एवढी नुकसान माझी शासनानं सहकार्य करून भरून द्यावा असं आमची आशा आहे। अंदाजे किती लाख रुपयांचं नुकसान झाले? मी 6 लाखाला गेली आमदा। बरं, आता ते बागवानी येत नाही, नेत नाही, काहीच नाही। आता तेवढं पडलं तेव्हा काहीच होत नाही। आताच तालुक्याचे कृषी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा तुमच्या शेताला भेट दिली, पाहणी केली। काय सांगितलं त्यांनी? त्यानं म्हणले आम्ही सहकार्य करून जेवढे होईल तेवढे प्रयत्न करून तुमची भरपाई करू असं त्यानं म्हणले। तिथं त्यानं फळबाग पाहिले, झाडाखाली जाऊन बघितले सगळं। त्यानं खूप नुकसान झाले म्हणले, 100% नुकसान झाले म्हणून त्यानं म्हणले। प्रशासकीय अधिकारी आणि सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे। नेमकं खरंच या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली जाईल आणि शेतकऱ्यांना या नुकसानाची भरपाई मिळणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पादरा IBN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याच मोबाईलवर पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।